पालकची भाजी करायची म्हटलं की सर्वजण नाक मुरडतात। तर एकदा असा पालक बनवाल तर सर्वजण आवडीने खातील। तर एक जुडी पालक निवडून स्वच्छ धुवून एकदम बारीक कापला। कुकर मध्ये तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ स्वच्छ धुवून यात हळद पावडर, तेल आणि पाणी घालून 4 शिट्ट्या करून शिजवून घेऊ। फोडणीसाठी कढईत तूप घातलं, यात जिरं, मोहरी, हिंग घातला। जिरं मोहरी तडतडलं, यात बारीक चिरलेला कांदा घालून परतला। 2-3 लाल मिरच्या, ठेचलेलं आलं, लसूण आणि टोमॅटो घातला। नंतर यात मीठ घालून छान सॉफ्ट होईपर्यंत परतला। नंतर यात काही सुके मसाले घालून एकजीव होईपर्यंत परतले। कुकर मध्ये शिजवलेली डाळ आता यात घातली। दुसऱ्या पॅन मध्ये बारीक चिरलेला पालक तेलामध्ये घातला आणि छान मऊ होईपर्यंत 4-5 मिनिट चांगला परतून घेतला। आता ही परतलेली पालक डाळीमध्ये घालायची आणि डाळ मसाल्यांबरोबर थोडा वेळ एकसारखं हलवत मिक्स करायचं। आता जशी घट्ट पातळ हवंय तसं पाणी यात घालून मिक्स केलं आणि झाकण ठेवून लो गॅसवर 5-10 मिनिट शिजू दिलं। 10 मिनिटांनंतर हेल्दी अशी आपली डाळ पालक इथे तयार आहे।